आत्ता मागे वळून बघताना महसूल विभागामध्ये सगळ्यात मोठा बदल कुठला जाणवतो? डिजिटलायझेशन खूप सारं झालं आहे, अपग्रेडेशन झालं आहे. तर मागे वळून बघ एक मोठा बदल जो महसूल विभागातला तुम्हाला जाणवतो? आम्ही आता महसूल विभागामध्ये मोजणी खात्यामध्ये मोठा बदल करतो आहे. 15 दिवसाच्या आत राज्यात कुठल्याही व्यक्तीची मोजणी मागितल्यावर मोजणी झाली पाहिजे. 15 डे. आत्ता मोजणीला 3 महिने लागतात. राज्य 15 दिवसावर आणलं मोजणीमध्ये. तुम्ही जर तुमची प्रॉपर्टी मोजणी करून मागितली 15 डेमध्ये तुम्हाला मोजणीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. सो हे AI मुळे झालंय का कसं काय? रोवर्स या राज्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. आता रोवर्स आले आहेत. आधी गावात जाऊन मोजणी करायला लागते. आता रोवर्स आणि ड्रोन्स आणि ड्रोनचा वापर करून तुमच्या घराची, तुमच्या शेतीची, तुमच्या मालमत्तेची मोजणी 15 डेमध्ये आम्ही करतो. सर, अजून एक छोटा प्रश्न होता. जर्नलिझममध्ये असल्यामुळे अनेक जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांना शिकवते पण, आणि यांनी जेनझीचा पण प्रश्न विचारला होता. तुम्ही आता अनेक जेनझीजला बघितलं. काय वाटतं एक राजकारणी म्हणून ह्या तरुण मुलांनी राजकारणात यावं, आणि काय वाटतं हे काय करतील राजकारण या आंदोलनानंतर? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यावर्षी आमच्या पक्षालाही कार्यक्रम दिला. 1 लाख युवा यावर्षी राजकारणात यावे. की 18 ते 25 वयोगटापासून तर 25 ते 35 वयोगटापर्यंत असावे. आता 18 ते 25 एवढ्या करता नाही की आपल्याला आमदार खासदार होत आहेत, 25पर्यंत होत आहेत. पण राजकारण केवळ आमदार खासदार बनण्याकरता नाही आहे. राजकारण हे समाजाची व्यवस्था बदलण्याचं मोठी चाबी आहे. सो सरकार हे आमच्याकरता साध्य आम्ही समजत नाही. सरकार हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळवून देणारं एक साधन आहे. ती कुलपाची चाबी आहे. आणि त्यामुळं सत्ता जशी साधन आहे तसं युवकांनी या सत्तेचा, या राजकारणाचा वापर समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता केलं पाहिजे. ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. पंडित दीनदयाल उपाध्यायांनी जे आम्हाला या ठिकाणी या देशाच्या जनतेला आम्हा सर्वांना शिकवण दिली आहे की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण हेच सरकारची जबाबदारी असली पाहिजे. आणि सरकार बनवताना सर्वात महत्त्वाचं आहे राजकारण हे सत्ताकारण आहे. सत्ताकारण हे समाजाच्या शेवटच्या माणसाच्या विकासाकरता आहे. म्हणून राजकारणामध्ये जोपर्यंत युवा येणार नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मी सांगितलं की लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान या सरकारचा जर त्या ठिकाणी आपल्याला संकल्प करायचा असेल, असे सरकार पाहिजे असेल, तर युवकांनी राजकारणामध्ये येणंच हा त्यातला मार्ग आहे. युवा पिढी जोपर्यंत राजकारणामध्ये येणार नाही तोपर्यंत खरं पारदर्शी प्रशासन आणि लोकाभिमुख प्रशासनाची भूमिका पुढे जाणार. त्यामुळं 100% मी युवकांना विनंती करेल की राजकारण, संविधान आणि संविधानाने लोकांना मिळणारे त्यांचे अधिकार हे जर मिळवून द्यायचे असेल तर राजकारणात यावं लागेल. थँक्यू सर.